हॅलो हॅलो एव्हरीवन. तर मला आता आत्ता मी सध्या एक बिग बॉसचा एपिसोड बघून आले. तर मला हे सांगायचं आहे की प्रभूला सगळ्यांनी अनफेअर ठरवलं, सगळ्यांनी चोर चोर साबित केलं, म्हणजे चोर चोर म्हटले. पण माझा दृष्टिकोन असा सांगतोय की जेव्हा तुम्ही एखादा गेम खेळत असता तेव्हा तुम्ही त्या गेममध्ये जिंकण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला कॅमेरे मॉनिटर करतायत तर ती चोरी चोरी होत नाही, कारण की तुम्हाला कॅमेरे मॉनिटर करतायत, कारण तुम्हाला लोक बघतायत, पब्लिक बघतायत. आणि त्याने ही स्ट्रॅटर्जी यूज केली की त्याला माहीत होतं की पॉवर की मिळाली तर आपण म्हणजे सेफ राहणार आहे किंवा नॉमिनेशनमधून वाचणार आहे. तर ऑब्व्हियसली कोण पण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. आणि तो बोलला पण तसा की तुम्ही मला हे करताय, प्रत्येक वेळेस म्हणताय की त्याचा गेम वीक आहे वगैरे वगैरे. हां, त्याची ठीक आहे, पर्सनॅलिटी नाही आहे, त्याच्यामुळे त्याला शक्तीचे गेम खेळता येत नाहीत. पण शक्तीचे गेम खेळता येत नाहीत पण तो डोक्याने खेळला. पॉवर कीचा यूज हा किंवा ती लपवून ठेवणे किंवा ती सांभाळून ठेवणे हे ज्याचं त्याचं काम होतं. पण ही तुमची घोडचूक झाली की तुम्ही बिंदास विश्वास ठेवला दुसऱ्यावर. तर मी ह्या एपिसोडमध्ये प्रभूच्या बाजूने आहे. प्रभू मला वाटते करेक्ट खेळला आहे. तर महाराष्ट्र तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटते, प्रभू करेक्ट खेळला आहे का नाही. मला तर वाटते प्रभू करेक्ट खेळला आहे, कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि तो गेम खेळतोय, गेम हा एक प्रकारचा वॉरच आहे जिथं तो जिंकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यानं तो त्याच्या स्वतःच्या बेनिफिटसाठी त्याने ती केलेलं आहे. आणि ती फेअर आहे, गेममध्ये फेअर आहे. कारण तो जे चोरी कशाला म्हणता येईल, इतकं त्याला टार्गेट केलं ह्या लोकांनी, इतकं चोर 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 म्हणून इतकं टार्गेट केलं. पण चुकीचं आहे हे. चोरी ही